1 ऑक्टोबर 1941 भारतीय सैन्यात लिहिला गेला नवा अध्याय। या दिवशी स्थापन झाली महार रेजिमेंट। पण तुम्हाला माहिती आहे का, कधी काळी महार समाजाला सैन्यातून वगळलं गेलं होतं। हे तेच महार होते ज्यांनी शौर्य गाजवले होते, अगदी कोरेगावच्या लढाईतही पराक्रम केला होता। पण 1857च्या बंडानंतर ब्रिटिशांचे धोरण बदलले। मार्शल रेस थिअरी अंतर्गत ब्रिटिशांनी ठरवलं की फक्त काही जाती युद्धासाठी योग्य आहेत आणि त्यामुळे महार व इतर शोषित समाज सैन्यापासून दूर ठेवले गेले। बाबासाहेबांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। ज्यांचे वडील स्वतः सैन्यात सुभेदार होते त्यांना हे अन्याय सहन होणे शक्यच नव्हते। ते म्हणाले, ज्यांना शतकानुशतक शौर्याची परंपरा आहे त्यांना सैन्यातून वगळणं म्हणजे त्यांचा अपमान आहे। त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच 1 ऑक्टोबर 1941 रोजी महार रेजिमेंटची पुनर्स्थापना झाली। हा फक्त सैन्याचा विभाग नव्हता, तर दलित समाजाच्या सन्मानाचं प्रतीक होता। त्यावेळी कित्येक युवकांना नोकरी, उपजीविका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमान मिळाला। यामुळे दलित समाजात नवसंजीवनी निर्माण झाली। आज महार रेजिमेंट भारतीय सैन्याची एक सर्वात प्रतिष्ठित आणि शूर इन्फंट्री रेजिमेंट आहे। या रेजिमेंटला शौर्यासाठी 1 परमवीर चक्र, 4 महावीर चक्र आणि 250हून अधिक शौर्य पुरस्कार मिळाले आहेत। दुसऱ्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंत या रेजिमेंटने शौर्याचा अमिट ठसा उमटवला आहे। मित्रांनो, बाबासाहेबांचा लढा फक्त शिक्षणापुरता किंवा कायद्यासाठी नव्हता, तर सैन्यातही त्यांनी शोषित आणि वंचित समाजाला हक्क आणि सन्मान मिळवून दिला। हीच खरी भीमाची लढाई आणि हा वारसा पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे। ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि महार रेजिमेंटचा अभिमान वाटतो तर कमेंट करा। जय भीम।